आज सकाळी मोदीजींना भोंदू बाबा म्हणण्याची हिम्मत या संजय राजाराम राऊतनी केली आणि मग भगवे वस्त्र घालून गुफ्यामध्ये जाऊन बसणारे, हिंदू मुसलमान करणारे हे भोंदू बाबा असतात असं म्हणणं आहे या संजय राजाराम राऊतचे। म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने तो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर पण हे ना भोंदू बाबा म्हणतायत का, हा प्रश्न मला ह्या संजय राजाराम राऊतला विचारायचा आहे। कारण का बाळासाहेबांनी नेहमीच हिंदुत्वाची बाजू लावून धरली, भगवे वस्त्र घालून हिंदुत्वाचा बुलंद आवाज म्हणून बाळासाहेबांचा पूर्ण आयुष्याचा प्रवास राहिला। असंख्य मोठ्यातले मोठे धर्मगुरू महाराज हे मातोश्रीला यायचे, बाळासाहेबांना भेटायचे। मग ह्या सगळ्या विषयाला हा संजय राजाराम राऊत भोंदू म्हणणार का, हा प्रश्न मला ह्यांना विचारायचा आहे। खारघरमध्ये धर्माधिकारीजींचा जो कार्यक्रम झाला, आदरणीय धर्माधिकारी आणि त्यांची पूर्ण संस्था जेवढे समाज कार्य करतात, लोकांची मदत करतात, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कार्यक्रम घेतात, त्याचे 5% पण या संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकांनी केले नसेल। दुसरं कोण काय, त्याचे स्वतःचे उद्धव ठाकरे हे असंख्य वेळी माननीय धर्माधिकाऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाला भेट घेऊन आशीर्वाद घेत असताना आपल्याला सगळं दिसतं, आपल्या सगळ्यांना बघायला मिळतं। मग एवढ्या सगळ्या गोष्टी असताना तू पहिलं स्वतःच्या मालकाला जाऊन समजव की धर्माधिकाऱ्यांकडे जाऊन आशीर्वाद घेण्याचं बंद कर आणि मग दुसऱ्यांना भोंदू बाबा आणि सगळ्या गोष्टी बोल। कधीतरी धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जाऊन बस, तुझे पण विचार थोडे स्वच्छ होतील, चांगल्या मार्गावर लागशील। वाया गेलेला कार्टा म्हणून जे तुझी जी ओळख आहे ते धर्माधिकाऱ्यांच्या बैठकीमुळे तुझ्या विचारांमध्ये आणि व्यक्तिमत्वामध्ये निश्चित पद्धतीने बदल घडेल असा माझा ठाम विश्वास आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।